नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक नवीन विषय घेऊन येत आहोत। सध्या सगळीकडे इंजिनिअरिंग ॲडमिशनची धावपळ सुरू आहे, तर त्या धावपळीमध्ये पालकांना व विद्यार्थ्यांना थोडी मदत करण्याच्या हेतूने आज आपण इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी पुण्यातील काही महत्त्वाच्या कॉलेजपैकी एक नावाजलेलं कॉलेज VIT याची थोडीशी माहिती आपण पालकांना देण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत। पुण्यातील एक नामवंत कॉलेजपैकी विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे एक नावाजलेलं कॉलेज गेली 40 वर्ष पुण्यामध्ये इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये शिक्षणाची देवाणघेवाण देण्याचे काम करत आहे। कॉलेजची स्थापना 1 सप्टेंबर 1983 साली पुण्यातील अप्पर बिबिवाडी या ठिकाणी करण्यात आली। त्यावेळी संस्थेचे संस्थापक माननीय राजकुमारजी अग्रवाल सर यांनी या कॉलेजची स्थापना केली। तेव्हापासून ही कॉलेज इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी नवीन इंजिनियर बनवण्याचे काम करत आहे। त्यानंतर त्यांनी 2002 मध्ये विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेची स्थापना केली आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या दोन्हीच्या मार्फत इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये इंजिनियर बनवण्याचे काम करत होते। गेल्या वर्षापासून VIIT आणि VIIT या दोन्ही संस्था मर्जर झाल्या। त्यामुळे लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण झाला की यातून आपल्यासाठी व आपल्या मुलांच्यासाठी काय फायदे आणि काय तोटे। त्यामुळे ॲडमिशन घेताना लोकांच्या मध्ये थोडी संभ्रमावस्था दिसत आहे। त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा हा संभ्रम थोड्या प्रमाणात दूर करण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत। VIIT आणि VIT हे जरी मर्ज झाले असले तरी विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण दोन्ही संस्था मर्ज झाल्या असल्या तरी त्या संस्थेची जी काही प्रसिद्धी आहे त्यात कोणताही बदल झालेला नाही। त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष भरतजी अग्रवाल सर यांनी डिजिटल प्रभात न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी सविस्तर माहिती दिली आहे। इथून जर दोन्ही संस्था हे आमच्या ट्रस्टतर्फे चालू असल्यामुळे त्याचा शैक्षणिक दर्जा हा टॉप लेवलचा होता। त्याचं प्रमाण म्हणजे दोन्ही संस्था NB ॲथ्रेटेड NAT ॲथ्रेटेड होत्यातच, पण तरीही मॅक्सिमम पब्लिकला स्टुडंट्सला आणि आमच्याकडे जे कंपनीज जॉब देण्यासाठी कॅम्पसवरती येतात त्यांना असं एक परसेप्शन होतं की VIT ही 40 वर्ष जुनी संस्था आहे, VIIT हे 20 वर्ष जुनी संस्था आहे, म्हणून लेगसीमुळे VIT हा ब्रँड नेम मोठा। या संस्थेचे डायरेक्टर माननीय जालनेकर सर यांनी सुद्धा डिजिटल प्रभात न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये या कॉलेजचे अकॅडमिक प्रोसिजर कशा प्रकारे चालणार आहे याची सविस्तर माहिती दिलेली आहे। चॅलेंजेस आहेत। पहिलं जे आहे की युनिफॉर्म आम्ही डिलिव्हरी कशी करूत मुलांना, कारण की 2 कॅम्पसमध्ये आम्ही काम करणार आहोत, आणि दुसरा आहे एवढा नंबर जो आहे तो नंबर हँडल करण्याकरता आम्हाला स्ट्रॅटेजी करावं लागणार आहे। तर कुठल्याही अकॅडमिक क्षेत्रामध्ये 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात। पहिलं जे असतो तो त्याचा करिक्युलम, ज्याला आपण म्हणतो, ज्याला आपण सिलेबस म्हणतो, थोडक्यात करिक्युलम असतो। दुसरा जो असतो तो कसा आपण मुलांपर्यंत पोहोचवणार आहोत, ज्याला आपण डिलिव्हरी म्हणतो किंवा पेडागॉगी म्हणतो। आणि तिसरं जे आहे ती म्हणजे असेसमेंट, आणि त्यातलाच एक भाग आहे जो फॅकल्टी जे हे सर्व काही करते तो। तर मी पहिले तुम्हाला सांगेल करिक्युलमबद्दल।
आमचं जे करिक्युलम आहे त्याच्याकरता आम्ही 2 महत्त्वाच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत की आमचं करिक्युलम शुड बी बियॉन्ड टाईम अँड स्पेस. बियॉन्ड टाईम अँड स्पेस म्हणजे आज जे मुलं शिकतील ते त्यांना आयुष्यभर कामाला यावं, आज नाही की आज शिकलं उद्या आउटडेटेड झालं. आणि दुसरा बियॉन्ड द स्पेस म्हणजे आम्हाला माहिती आहे की आमचा मुलगा फक्त इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर नाही करणार, तर जगभरातील कुठल्याही क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो. उदाहरण घ्यायचं तर आमचा महेश काळे हा एक उत्तम गायक आहे, तर तो पहिला भाग आहे टाईम. आणि दुसरं आहे की मुलं हे इंडस्ट्री रेडी पाहिजेत, म्हणजे गेल्या पहिल्या दिवशीपासूनच मुलांनी इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली पाहिजे फारसं ट्रेनिंग न देता. आणि त्यामुळे आमचा मुलगा इंडस्ट्री रेडी असेल. आणि दुसरं आहे फ्युचर रेडी असेल. फ्युचर रेडी म्हणजे काय, आज इंडस्ट्रीमध्ये जाऊन तर त्यांनी काम व्यवस्थित केलंच पाहिजे, पण इंडस्ट्रीला दिशा देणारं काम त्यांनी केलं पाहिजे. तर दोन्ही कॅम्पसेसमध्ये युनिफॉर्म डिलिव्हरी व्हावी आणि उत्तम डिलिव्हरी यावाकरता आमचं हे व्हिजन आहे की या पद्धतीने आमचं इंडस्ट्री रेडी, फ्युचर रेडी आणि बियॉन्ड टाईम अँड स्पेस करिक्युलम आम्ही देऊ. आणि हा करिक्युलम आमच्या सर्व स्टेक होल्डर्सनी, म्हणजे उलट मुलांचा पण सहभाग आहे, फॅकल्टीचा आहे, आमचा अलुमनाय जे आहेत, आमचे उत्तम अलुमनाय जे आहेत त्यांचा भाग आहे, इंडस्ट्रीचा आहे. आमच्याकडे इंडस्ट्री ॲडवायझरी बोर्ड आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला 25 इंडस्ट्रीतले एक सिनियर प्रोफेशनल्स येऊन आम्हाला गायडन्स देतात त्या बाबतीत. परत आमच्याकडे प्रोफेसर्स आहेत IITचे, उत्तम व्हाईस चान्सलर्स आहेत अनेक उत्तम युनिव्हर्सिटीचे. अशा प्रकारे सगळेजण येऊन आम्हाला फीडबॅक देतात आणि यांच्याबरोबर यांच्या संगतीने आम्ही हा करिक्युलम डिझाईन करतो. आणि दुसरं म्हणजे नुकत्याच जो गव्हर्नमेंटने गाईडलाईन्स दिलेले आहे NEP कम्प्लायंट नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, त्या कॉम्प्लायन्स आम्ही पूर्णपणे करत आहोत. हा झाला पहिला भाग. दुसरा जो भाग आहे तो आम्ही हे कसं डिलिव्हर करणार आहोत. जनरली डिलिव्हरीची मेथड काय असते की लेक्चरिंग असतं, पण आजकालच्या मुलांना लेक्चरिंग फारसं भावत नाही, कारण की त्याच्यामध्ये ब्रॉडकेल स्वतः संभाषण करून भाग घेईल त्यामध्ये. दुसरं आहे पार्टिसिपेटिव्ह, म्हणजे मुलगा पण एक त्याचा घटक असेल त्या शैक्षणिक प्रोसेसचा. तिसरा जो आहे पिअर लर्निंग म्हणजे मुलं विद्यार्थी जेव्हा कॉलेजला येतात खास करून, तर त्यांच्याबरोबर जे त्यांचे मित्र असतात, वर्गातील जे इतर विद्यार्थी असतात त्यांच्याकडनं ते शिकत असतात, त्यांच्याबरोबर ते शिकत असतात. त्यामुळे पिअर लर्निंग, पार्टिसिपेटिव्ह लर्निंग, इंटरॅक्टिव्ह लर्निंग, पिअर लर्निंग. आणि चौथं जे आहे ते एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणजे जे आपण करतोय, आपण जे शिकतोय ते करून शिकायचं आहे, नुसतं ऐकून नाही शिकायचं आहे. तर या 4 गोष्टी आम्ही करतोय. त्यामुळे काय होणार आहे, 2 कॅम्पस काय 10 कॅम्पसमध्ये जर आम्ही स्प्लिट केलं की आमचं विजन आणि मिशन आणि ॲक्शन प्लॅन आमचा हा इतका सुंदररित्या आम्ही आखलेला आहे की तो जे लोक आहेत त्यांच्याशी इम्पर्सनल होणार, त्यांच्यावर डिपेंडंट राहणार नाही, कारण की मुलं स्वतः त्यामध्ये भाग घेतील. तिसरं जे असतं की जी मुलं जे शिकतात हे एक शैक्षणिक क्षेत्रातलं एक फार महत्त्वाचा सिक्रेट आहे की मुलं शिकतात फक्त करिक्युलममधनं नव्हे तर को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमधनं पण शिकतात. त्याचबरोबर या कॉलेजचे प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक कार्तिक सर यांनी कॉलेजच्या प्लेसमेंटमध्ये ह्या मर्जरमुळे किती फायदे होणार आहेत आणि किती तोटे होणार आहेत याची सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे. IT, मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रत्येक सेक्टरमधून जे आमच्याकडे येत होते प्लेसमेंट आणि इंटर्नशिपसाठी. पण काय झालं की VITचे जे ब्रँड व्हॅल्यू आहे ना, कारण 40 वर्षापासून आहे VITचे तुम्ही रँकिंग बघितलं तर NARFमध्ये 2016 पासून नेहमी आम्ही टॉप 200 मध्ये आहोत. आणि NAACचं रेटिंग बघितलं तर A++ आहे. आणि तसं जनरल परसेप्शनमध्ये ब्रँड VIT ते तुम्ही गोल्ड असं बघितलं तर त्याचं जे ब्रँडिंग व्हॅल्यू आहे आता ते सगळे विद्यार्थ्यांना भेटणार. VIIT सुद्धा चांगलंच करत होते, पण ते 20 वर्षापासून आहे. 2002 किंवा 3 मध्ये त्याचे संस्थापन झाले होते. पण काय झालं की त्याचं जे त्यांचे जे पियर्स आहे जे 20 वर्षापासून आहे कॉलेजेस पुण्यात, तुम्ही ते कम्पेअर केलं तर VITचे ब्रँडिंग चांगलंच होतं. पण VITचे ब्रँडसोबत तुम्ही कम्पेअर केलं तर हा ॲडव्हान्टेज आता सगळ्या मुलांना भेटणार. आणि कंपनीसाठी ही जी ब्रँड व्हॅल्यू असतात ना, ही खूप महत्त्वाची असते जेव्हा ते येतात आमच्याकडे प्लेसमेंट किंवा इंटर्नशिपसाठी. सो आय थिंक म्हणून हे खूप पॉझिटिव्ह स्टेप होणार आहे. आता फक्त प्लेसमेंट आणि इंटर्नशिप नसतं कॉलेजेसमध्ये, इंडस्ट्री कनेक्ट म्हणून. उदाहरण हॅकॅथॉन्स हे खूप पॉप्युलर झाले आत्ता. आणि प्रत्येक कंपनीला वाटतं की आपण हॅकॅथॉन करायचं. आणि तिथे सुद्धा काय होतं ना, आता ते व्हॉल्यूम्स मागतात. ते नॉट ओन्ली हॅकॅथॉन, इलेक्टिव्ह चालवतात कंपनीज कॉलेज कॅम्पसमध्ये. त्याच्यासाठी सुद्धा त्यांना व्हॉल्यूम पाहिजे. म्हणजे एक डिपार्टमेंट आहे IT डिपार्टमेंट, फक्त 100 विद्यार्थी असेल आणि आत्ता मर्जरमुळे काय होणार 200-300 होणार ते, कारण डबल होणार.
व्हॉल्यूम जेव्हा वाढणार तेव्हा इंडस्ट्री हे जे वेगवेगळे कार्यक्रम असतात, हॅकॅथॉन्स, इंडस्ट्री व्हिजिट किंवा इलेक्टिव्स, कॉम्पिटिशन्स, याच्यासाठी जे व्हॉल्यूम जास्त होणार आहे त्यामुळे ॲडव्हान्टेज भेटणार आम्हाला. या सर्वांच्या मुलाखतीवरून असंच लक्षात येत आहे की जरी VIIT आणि VIT हे दोन्ही कॉलेज जरी मर्ज झाले असले तरी त्यामध्ये विद्यार्थ्यांचा कोणत्याही प्रकारचा तोटा न होता त्यांना एका ब्रँडचा त्यांच्या भविष्यासाठी खूपच फायदा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पालकांनी कोणतीही भीती बाळगू नये. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांमध्ये थोडासा इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी असणारे संभ्रम दूर झाले असतील अशी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. चला तर मग आज आपण इथेच थांबू. नंतर भेटू एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.